नमस्कार. तुम्ही एक शेतकरी असाल किंवा CSC केंद्र चालक असाल आणि तुमचा पीक विम्याचा फॉर्म जर चुकला असेल, त्यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल, जसं की तुमचं नाव चुकलं असेल किंवा पीक टाकण्यात चुकलं असेल, क्षेत्र निवडण्यात चुकलं असेल किंवा तुमचा बँक अकाउंट चुकला आहे, बँकेचा IFSC कोड चुकला आहे, तर घाबरू नका. तुम्हाला मी एक लिंक देतो आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचा पीक विम्याचा फॉर्म दुरुस्त करता येणार आहे. तो फॉर्म तुम्हाला रिजेक्ट आणि रिव्हर्टही करता येणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला सुरू करूयात व्हिडिओ. तर बघू शकता ही लिंक आहे PMABY खरीप 2024-25 रॉंग ॲप्लिकेशन रिजेक्ट फॉर फिली. तर बघू शकता इथे फिली आणि फॉर्मना भरायची ते माहिती आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमचा इथे जिल्हा निवडून घ्यायचा, जो जिल्हा निवड असेल तो. नंतर तुम्हाला इथे फिलीचा CSC ID टाकायचा आहे, जिथून तुम्ही फॉर्म ऑनलाईन केला आहे तिथून, किंवा तुम्ही CSC वेली असाल तर तुम्ही तुमचा ID टाकून घ्यायचा आहे. नंतर वेलीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, वेलीचा ईमेल ID टाकायचा आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याचं पूर्ण नाव म्हणजे फार्मर फुल नेम तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर PMABYचा जो 21 डिजिटचा ॲप्लिकेशन नंबर असतो तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रिजेक्शन टाईप तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. बघू शकता अकाउंट नंबर चुकला आहे, क्रॉप डिटेल्स चुकली किंवा डेमोग्राफिक्स जे बदल असेल तर तुम्ही अकाउंट नंबर चुकला असेल तर तो निवडून घ्यायचा आहे. नंतर रिजेक्ट रिझन तुम्ही बघू शकता. अकाउंट निवडल्याच्या नंतर इथे अकाउंट नंबर चुकला आहे, ब्रँच चुकली किंवा ब्रँच डिड नॉट क्रेडिट फ्रॉम शेअर्स किंवा डॉक्युमेंट मिसिंग जे झालं असेल ते तुम्ही इथं निवडून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे रिजेक्ट कोड सिलेक्ट करावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्लिक दिस लिंक बिलॉंग डाउनलोड डिक्लेरेशन फॉर्म. तर तुम्हाला इथे एक डिक्लेरेशन फॉर्म इथे अटॅच करायचा आहे. तो डाउनलोड करण्यासाठी इथे डाउनलोड फॉर्मॅट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तो जो डॉक्युमेंट आहे तो तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल. आता त्याच्यात तुम्हाला काय माहिती भरायची तर बघू शकता. इथे तुम्हाला तुमचा जिल्हा लिहायचा आहे. त्याच्यानंतर विषय पीक विमा अर्ज रद्द करण्याबाबत अर्जदाराचे म्हणजे शेतकऱ्याचे नाव टाकायचं आहे, पीक विम्याचा अर्ज टाकायचा आहे, सदरील पीक विमा अर्जामध्ये काय बदल आहेत तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर इथे CSC केंद्र चालकाचं नाव, CSC ID आणि त्याची सही घ्यायची आहे. नंतर शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर आणि सही घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे माहिती भरायची. नंतर तो अर्ज भरल्याच्यानंतर स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड फाईलमध्ये जाऊन तो अर्ज इथे टाकायचा आहे. नंतर आय एम रोबोट याच्यावर क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आणि सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म दुरुस्त करू शकता, रिजेक्ट करू शकता, रिव्हर्ट करू शकता. काही दिवसाचा तो व्हेलीच्या लॉग इनला येईल, तिथून तो व्हेली दुरुस्ती करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म चुकलेला बरोबर करता येणार आहे. तर ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.